नमस्कार. आज आपण बोलणार आहोत शहरी पुनर्विकासाबद्दल. आता पुनर्विकास म्हणजे फक्त नव्या इमारती बांधणं नाहीये, नाही का? तर हा आहे हजारो रहिवाशांच्या भविष्याचा एक मोठा प्रवास. आणि म्हणूनच आज आपण हा जो काही गुंतागुंतीचा प्रवास आहे ना, तो एकदम सोपा करून समजून घेणार आहोत. चला सुरू करूया. एक गोष्ट सुरुवातीलाच स्पष्ट करणं महत्त्वाचं आहे. हे जे काही विश्लेषण आहे ते पूर्णपणे माहिती देण्यासाठी आहे. एखाद्या सार्वजनिक सभेमध्ये जे काही घडलं त्यावर हे आधारित आहे आणि याचा उद्देश कोणत्याही राजकीय पक्षाला, व्यक्तीला किंवा बिल्डरला पाठिंबा देणं नाहीये. हे पूर्णपणे तटस्थ आहे. तर पुनर्विकास हा शब्द ऐकल्यावर मनात काय येतं? एकीकडे एका नवीन चकचकीत घराचं स्वप्न, पण त्याचवेळी दुसरीकडे एक भीती पण असते, बरोबर? की ही प्रक्रिया कुठेतरी अडकेल का? दिलेली आश्वासनं खोटी ठरतील का? म्हणजे हे स्वप्न आहे की एक सापळा? हाच तो प्रश्न आहे जो प्रत्येकाच्या मनात घर करून बसलेला असतो. चला ही गोष्ट अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी एका प्रत्यक्ष उदाहरणाकडे वळूया. मुंबईतल्या राजाभाऊ देसाई मार्गावर 7 सोसायट्यांची एक बैठक झाली आणि तिथले रहिवासी नेमक्या याच द्विधा मनस्थितीत एकत्र आले होते. बघा, एका बाजूला स्वप्न काय आहे की एक नवीन आधुनिक घर मिळेल, आपलं भविष्य सुरक्षित होईल आणि समाजात एकजूट राहील. पण वास्तव काय आहे? सगळीकडे गोंधळ, चुकीची माहिती पसरलेली, बिल्डरांकडून दबाव येतोय आणि सगळ्यात वाईट म्हणजे आपापसातच मतभेद आणि अविश्वासाचं वातावरण तयार झालंय. हेच द्वंद्व सध्या रहिवाशांच्या मनात सुरू आहे. त्या बैठकीमध्ये एका अनुभवी व्यक्तीने एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगितली. ते म्हणाले, सर्वात पहिलं आपल्याला ठरवलं पाहिजे, खरंच आपल्याला विकास हवा आहे का? आणि तो मिळवण्यासाठी सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आपल्यामध्ये एकता आणि विश्वास पाहिजे. म्हणजे बघा, सगळी सुरुवात ही आपल्यापासून, आपल्या एकजुटीपासून होते. ठीक आहे, मग प्रॉब्लेम तर समजला, पण यावर उपाय काय? त्या बैठकीतल्या नेत्यांनी यावर एक स्पष्ट रोडमॅपच दिला. एक अशी योजना जी रहिवाशांना ताकद देऊ शकते. चला पाहूया काय होता तो एकजुटीचा रोडमॅप. त्यांनी 2 अगदी मूलभूत पायऱ्या सांगितल्या. पहिली पायरी, एकत्र या. म्हणजे त्या 7ही सोसायट्यांनी आपापले मतभेद विसरून एका आवाजात, एकाच उद्देशाने एकत्र यायला हवं. आणि दुसरी पायरी, जी खूप महत्त्वाची आहे, ती म्हणजे फेडरेशन बनवा. एक असं कायदेशीर फेडरेशन जे त्या सर्व रहिवाशांचं प्रतिनिधित्व करेल. सुट्ट्या लढण्यापेक्षा एकत्र लढणं कधीही चांगलं. आता फेडरेशन का गरजेचं आहे? कारण जेव्हा 7 वेगवेगळ्या सोसायट्या बोलतात तेव्हा त्यांचे 7 वेगवेगळे आवाज असतात. बिल्डर किंवा अधिकारी कोणाचा ऐकणार? पण जेव्हा एक फेडरेशन बोलतं तेव्हा तो एकच पण शक्तिशाली आवाज असतो, ज्याकडे कोणीही दुर्लक्ष करू शकत नाही. यामुळे सगळं चित्र बदलून जातं. चला, समजा एकजूट झाली, फेडरेशनही बनलं, पण मग पुढे काय? फक्त एकजूट पुरेशी आहे का? नाही. बैठकीतला दुसरा महत्त्वाचा सल्ला होता की आपल्याला एका व्यावसायिक ढालीची गरज आहे. म्हणजे आपल्या हिताचं रक्षण करण्यासाठी एका तज्ज्ञ संस्थेला सोबत घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ही तज्ज्ञ संस्था म्हणजे PMC, म्हणजेच प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट. आता हा PMC काय करतो? तर ही एक स्वतंत्र कंपनी असते जिला रहिवाशांचं फेडरेशन कामावर ठेवतं. आणि त्यांचं काम असतं संपूर्ण पुनर्विकास प्रक्रियेवर लक्ष ठेवणं, अगदी प्लॅनिंगपासून ते टेंडर काढणं, कागदपत्र तपासणं आणि बांधकामाच्या गुणवत्तेपर्यंत सगळं काही. म्हणजे PMCची भूमिका खूप मोठी आहे. ते एक पारदर्शक टेंडर प्रक्रिया राबवतात, चांगल्या नामांकित बिल्डरांना बोलावतात आणि त्यांची पारख करतात. रहिवाशांना जास्तीत जास्त फायदा कसा होईल यासाठी वाटाघाटी करतात आणि सगळ्यात महत्त्वाचं, सर्व कायदेशीर कागदपत्र अगदी चोख असल्याची खात्री करतात. एकंदरीत PMC हे रहिवाशांचं कवचकुंडलं म्हणून काम करतात. याचं महत्त्व पटवून देताना बैठकीत एक जण म्हणाला, आधीचे प्रकल्प का रखडले? कारण तिथे कोणी कन्सल्टंटच नव्हता. एक चांगला कन्सल्टंट आपलं भविष्य घडवू शकतो. हे वाक्य ऐकल्यावर कळतं की तज्ज्ञांशिवाय पुढे जाणं किती धोकादायक ठरू शकतं. आता हे सगळं ऐकायला तर खूप छान वाटतंय, बरोबर? पण प्रत्यक्षात लोकांच्या मनात काय प्रश्न असतात हे समजून घेण्यासाठी आपल्याला त्या बैठकीतल्या प्रश्नोत्तरांच्या सत्राकडे वळावं लागेल. पाहूया लोकांनी काय चिंता व्यक्त केल्या. एका रहिवाशाने एक अगदी खरा आणि व्यावहारिक प्रश्न विचारला. ते म्हणाले, आमच्या सगळ्या इमारती काही एकमेकांना लागून नाहीत, मध्ये रस्ता आहे. मग आमचा सगळ्यांचा मिळून एक क्लस्टर म्हणून पुनर्विकास कसा होणार? आणि यावर तिथे असलेल्या एका वकिलांनी खूप चांगलं उत्तर दिलं. त्यांनी सांगितलं की यावर भूसंपादन कायद्यामध्ये तरतूद आहे. जेव्हा एखादा प्रकल्प मोठ्या सार्वजनिक हिताचा असतो तेव्हा म्हाडासारखी संस्था कायदेशीररित्या ते जमिनीचे तुकडे एकत्र आणू शकते. म्हणजे यावरही कायद्यात मार्ग आहे. मग दुसऱ्या एका रहिवाशाने 2 महत्त्वाचे प्रश्न विचारले. एक म्हणजे या महागड्या PMCचा खर्च कोण उचलणार? तो आमच्यावर येणार का?
आणि दुसरा म्हणजे जर कोणी विरोधी राजकीय पक्षाचा नेता असेल तर तो आपला प्रकल्प अडवू शकतो का? दोन्ही प्रश्न अगदी योग्य आहेत. आणि यावर नेत्यांनी अगदी स्पष्ट उत्तरं दिली. त्यांनी सांगितलं की पीएमसीची फी रहिवाशांना द्यावी लागत नाही. जो बिल्डर निवडला जातो तोच तो खर्च देतो. आणि राहिला प्रश्न राजकारणाचा, तर निवडून आलेले प्रतिनिधी हे जनतेला उत्तरदायी असतात. त्यामुळे जर प्रकल्प योग्य आणि कायदेशीर असेल तर ते पक्षाच्या पलीकडे जाऊन त्याला नक्कीच पाठिंबा देतील. तर या सगळ्या चर्चेतून, या सगळ्या सल्ल्यांमधून एक गोष्ट स्पष्ट होते. नवीन घराकडे जाण्याचा एक योग्य मार्ग आहे. चला, तो मार्ग नेमका काय आहे ते आता आपण थोडक्यात पाहूया. तर योग्य क्रम काय आहे? पहिली पायरी, सगळ्यांनी मिळून फेडरेशन बनवायचं. दुसरी पायरी, एक चांगला पीएमसी नेमायचा. तिसरी पायरी, मग तो पीएमसी सार्वजनिक टेंडर काढेल. चौथी पायरी, आलेल्या पर्यायांमधून सर्वोत्तम बिल्डर निवडायचा. पाचवी पायरी, त्याच्यासोबत पक्का करार करायचा. आणि मग सगळ्यात शेवटी सहावी पायरी आहे संमती देण्याची. लक्षात घ्या, संमती ही शेवटची पायरी आहे, पहिली नाही. बिल्डर जे करतो ते म्हणजे आधी संमती मागतो. जसं त्या बैठकीत एक जण म्हणाला, ही तर उलटी गंगा वाहण्यासारखी गोष्ट आहे. त्या बैठकीचा शेवट एका खूप महत्त्वाच्या विचाराने झाला. एक नेता म्हणाला, कोणाच्याही भूलथापांना बळी पडू नका. तुमची संमती ही शेवटची पायरी आहे, पहिली नाही. आपण आपल्या घराचे मालक आहोत. हा विचार प्रत्येकाने मनात ठेवायला हवा. तर मग यातून आपण काय शिकलो? जेव्हा समाज माहितीपूर्ण आणि एकजूट असतो तेव्हा सूत्र त्यांच्या हातात येतात. मग खरा प्रश्न हा नसतो की आपलं घर कोण बांधणार. खरा प्रश्न हा असतो की ते घर कोणत्या अटींवर बांधलं जाणार. आणि हाच विचार पुनर्विकासाच्या संपूर्ण प्रक्रियेला एक नवी दिशा देतो.